नमस्कार विद्यार्थी मित्र, आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे। आपल्या कंपास पेटीमधील पट्टी काढा, काचेची पट्टी काढा आणि ती सूर्यप्रकाशात धरा। हळूहळू तिरपी करून पहा, काय दिसतं तुम्हाला? तुम्हाला असं दिसून येईल की सूर्यप्रकाश किरण जेव्हा पट्टीमधून जातात ती वेगवेगळ्या रंगात त्यांचं पृथक्करण झाल्याचं तुम्हाला दिसून येईल। विद्यार्थी मित्रो, तरंगलांबी हा प्रकाशाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे। प्रकाश म्हणजेच काय? प्रकाश हे ऊर्जेचं रूप आहे, आपल्याला माहितीच आहे। विद्युत चुंबकीय प्रारण म्हणजे प्रकाश आणि त्यांचा तरंगलांबी हा एक गुणधर्म आहे। साधारणतः मानवी डोळ्याला दृश्य प्रकाश किरण जी दिसतात, म्हणजे जी दृश्य प्रकाश किरण आहेत, त्या दृश्य प्रकाश किरणांची मानवी डोळ्याची संवेदन क्षमता साधारणतः 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर दरम्यानच्या तरंगलांबीची असते। म्हणजेच 400 ते 700 नॅनोमीटर तरंगलांबी असलेली प्रकाश किरण मानवी डोळा पाहू शकतो। यामध्ये साधारणतः तांबड्या रंगासाठी जी तरंगलांबी असते ती 700 नॅनोमीटर असते, त्याच्या जवळपास असते। तर जांभळ्या रंगाची तरंगलांबी ही 400 नॅनोमीटरच्या जवळपास असते। म्हणजेच सूर्यप्रकाश किरण किंवा सूर्यप्रकाश किरण हे ज्या वेगवेगळ्या रंगांचं बनलेलं आहे त्या रंगांची तरंगलांबी वेगवेगळी असते। निर्वातातून जाताना प्रकाश किरण जाताना या सर्व तरंगलांबी प्रकाश किरणांचा वेग सारखाच असतो। त्यामुळे निर्वातामध्ये प्रकाशाचं असं सप्तरंगामध्ये पृथक्करण होत नाही। परंतु एखाद्या पारदर्शक माध्यमामध्ये ही प्रकाश किरण जेव्हा प्रवेश करतात त्यावेळी त्या माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या प्रकाश किरणांसाठी म्हणजे तरंगलांबीसाठी वेगवेगळा असल्या कारणाने ही प्रकाश किरणं म्हणजेच वेगवेगळ्या रंगाची प्रकाश किरणं वेगवेगळ्या कोनामधून अपवर्तित होतात। परिणामी आपल्याला एक वर्णपंक्ती मिळते, म्हणजेच त्या पांढऱ्या किरणशलाकेचं विविध रंगात पृथक्करण झाल्याचं दिसून येतं। अशा रीतीने सप्त रंगामध्ये एखादी पांढरी किरणशलाका काचेसारख्या पारदर्शक माध्यमातून जेव्हा पाठवतो त्यावेळी त्या किरणशलाकेचं सप्त रंगामध्ये जे पृथक्करण होतं त्या प्रक्रियेला प्रकाशाचं अपस्करण असं म्हटलं जातं। साधारणतः अशा रीतीने वर्णपंक्ती मिळवण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केला सर आयझॅक न्यूटन यांनी। त्यांनी काय केलं तर काचेच्या एका लोलकामधून, ज्याला आपण प्रिझम म्हणतो, या प्रिझममधून पांढरी किरणशलाका सूर्यप्रकाश किरण पाठवलं। पांढऱ्या किरणशलाकेचं जेव्हा प्रिझममध्ये प्रवेश होतो त्यावेळी साहजिकच अपवर्तन होतं। एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना प्रकाश किरण अपवर्तित होतं। परंतु या प्रिझम काचेचा बनलेला आहे आणि काचेचा अपवर्तनांक हा वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असल्या कारणाने त्या पांढऱ्या किरणशलाकेतील हे विविध रंग वेगवेगळ्या कोनातून अपवर्तित होतात आणि आपल्याला पडद्यावर अशा रीतीने एक रंगीत वर्णपंक्ती मिळते। आता या ठिकाणी काचेचा अपवर्तनांक हा सर्वात जांभळ्या रंगासाठी जास्त आहे, त्यामुळे त्याचं अधिक विचलन होतं, तर तांबड्या रंगासाठी कमी आहे, त्यामुळे तो कमी विचलित होतो। त्यामुळे आपल्याला क्रमाने ही वर्णपंक्ती मिळते, ज्याला आपण इंद्रधनुष्य पट्टा असंही म्हटलं जातं। आता या वर्णपंक्तीमध्ये म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा अशा रीतीने विविध रंग आपल्याला त्या वर्णपंक्तीमध्ये क्रमाने दिसतात। प्रकाशाचं प्रिझममधून अशा रीतीने 7 रंगामध्ये पृथक्करण होण्याच्या या क्रियेलाच प्रकाशाचं अपस्करण असं म्हटलं जातं। आणि विद्यार्थी मित्रो, हे पृथक्करण या क्रमानेच होतं। ता, ना, पी, ही, नी, पा, जा हे क्रम, हे शब्दक्रम
लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ताना पिही निपाजा असं लक्षात ठेवू शकता. विद्यार्थी मित्रहो, प्रकाशाचं अपस्करण याच्यावर आधारित तुम्हाला 3 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा आकृती काढा या प्रकारे तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजेच आंशिक परावर्तन, पूर्ण आंतरिक परावर्तन, क्रांतिक कोन या संकल्पना देखील या अपवर्तनाशी संबंधित आहे. आता या स्लाइडमध्ये आपल्याला दिसून येतं आहे की इथे मी पाणी माध्यम घेतलेलं आहे आपण आणि हे हवा माध्यम आहे. हवा हे विरल माध्यम आहे, पाणी हे घन माध्यम आहे. या ठिकाणी हा प्रकाशाचा स्रोत आहे. जेव्हा या प्रकाशाच्या स्रोतापासून आपण आपाती किरण पाणी माध्यमातून हवा माध्यमात प्रवेश करते, म्हणजे घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करते, त्यांचं ते स्तंभिकेपासून दूर जाते. घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करताना प्रकाश किरणांचं अपवर्तन, प्रकाश किरण स्तंभिकेपासून दूर जाते. या ठिकाणी हा अपवर्तित कोन आपाती कोनापेक्षा मोठा असतो. परंतु या घनमाध्यमातून बाहेर पडणाऱ्या, हवा माध्यमात बाहेर पडणाऱ्या प्रकाश किरणं ही सर्व प्रकाश किरण हवा माध्यमात प्रवेशित करत नाही. काही प्रकाश किरण पुन्हा पाणी माध्यमात परावर्तित होतात आणि म्हणून याला आंशिक परावर्तन असं म्हटलं जातं. काही प्रकाश किरण पाणी माध्यमातून हवा माध्यमात गेली, मात्र काही प्रकाश किरण पुन्हा पाणी माध्यमात परावर्तित झाली, म्हणून याला आंशिक परावर्तन असं म्हटलं जातं. आता जर आपण हा आपाती कोन वाढवला तर काय होईल? आपण ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये बघणार आहोत. हा आपाती किरण मी अशा रीतीने आपाती केलेला आहे की जेणेकरून या आपाती कोनापेक्षा हा आपाती कोन अधिक असेल. आपाती कोन वाढवला, साहजिकच अपवर्तित कोन देखील वाढतो. इथे देखील काही प्रकाश किरण पाणी माध्यमातून हवा माध्यमात गेली, परंतु काही प्रकाश किरण पुन्हा पाणी माध्यमामध्ये परावर्तित झाली, याला आंशिक परावर्तन असं म्हटलं जातं. आपण हा आपाती कोन आणखी वाढवला. हा आपाती कोन अशा रीतीने वाढवला, इतका वाढवला की अपवर्तित कोन 90 अंशाचा होईल. म्हणजेच हे अपवर्तित किरण ह्या माध्यमाच्या सीमेला समांतर जाईल. ते हवा माध्यमात प्रवेश करणार नाही, पाणी माध्यमात परावर्तित होणार. ते या स्तंभिकेशी 90 अंशाचा कोन करेल, म्हणजेच अपवर्तित कोन 90 अंशाचा असेल. जेव्हा अपवर्तित कोन 90 अंशाचा असतो त्यावेळेच्या आपाती कोनाला विद्यार्थी मित्रो क्रांतिक कोन असं म्हटलं जातं. म्हणजे क्रांतिक कोनाची व्याख्या लिहिताना आपाती कोनाच्या ज्या मूल्याला अपवर्तित कोन 90 अंश मापाचा होतो त्या मूल्याला, त्या आपाती कोनाला, त्या अपवर्तनाचा क्रांतिक कोन असं म्हटलं जातं. आपण पुढे या क्रांतिक कोनापेक्षा आणखी आपाती कोन वाढवला, म्हणजे क्रांतिक कोनापेक्षा जास्त केला तर काय होईल? तर ही आपाती किरणं या दोन्ही पारदर्शक माध्यमाच्या पृष्ठभागाशी अपवर्तन न होता सर्व आपाती किरण पुन्हा त्याच माध्यमात प्रवेश करतात. जेवढी आपाती किरण आपण आपाती करतो ती सर्व आपाती किरणं त्याच माध्यमात इथे त्यांचं परावर्तन होऊन परत फिरतात, म्हणून याला पूर्ण आंतरिक परावर्तन असं म्हटलं जातं. अशा रीतीने आंशिक, पूर्ण आंतरिक परावर्तन आणि क्रांतिक कोन ही या संकल्पना या आकृतीच्या साहाय्याने आपल्याला समजून आल्या असतील. नेक्स्ट, आता आपण विद्यार्थी मित्र, आता आपण इंद्रधनुष्य निर्मिती आकाशामध्ये कशी होते? आपल्याला माहीत आहे साधारणतः इंद्रधनुष्य आकाशात दिसतं एका विशिष्ट कालावधीमध्ये. पाऊस पडून गेल्यानंतर आकाशामध्ये पाण्याचे जे बाष्पाचे थेंब असतात त्यानंतर, म्हणजे रेन शॉवर नंतर आकाशात आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं. दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजेच इंद्रधनुष्य नेहमी आकाशात सूर्य ज्या दिशेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला दिसतं. म्हणजे सूर्य पश्चिमेला असेल तर इंद्रधनुष्य मोस्टली मुख्यतः आपल्याला पूर्वेला दिसेल. आता हे इंद्रधनुष्य ही संकल्पना किंवा इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते ते आपण बघूया. इंद्रधनुष्य निर्मिती ह्या 3
प्रक्रियेचा एकत्रित परिणाम आहे. अपवर्तन, परावर्तन आणि पुन्हा आंतरिक परावर्तन या 3 प्रक्रियेचा एकत्रित परिणाम होऊन आपल्याला इंद्रधनुष्य आकाशामध्ये दिसतंय. या ठिकाणी आपण बघूया, इथे सूर्यप्रकाश किरण या पाण्याच्या थेंबामध्ये जेव्हा प्रवेश करते, एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करताना त्याचा दिशा बदलते, म्हणजे त्याचं अपवर्तन होतं. जेव्हा अपवर्तन होतं त्याच वेळी त्याचं अपस्करण देखील होतं. म्हणजे अपवर्तन आणि अपस्करण या दोन्ही क्रिया घडून येतात. पुन्हा पाण्याच्या थेंबाच्या या पृष्ठभागाशी त्याचं पूर्ण आंतरिक परावर्तन होतं आणि पुन्हा पाण्याच्या थेंबातून ती प्रकाश किरण जेव्हा बाहेर पडतात त्यांचं अपवर्तन होऊन निरीक्षकापर्यंत ती पोचतात. परंतु अपवर्तन, अपस्करण आणि पूर्ण आंतरिक परावर्तन या तिन्ही प्रक्रियेचा एकत्रित परिणाम म्हणून निरीक्षकाला आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं. ही क्रिया ते एकाच थेंबामध्ये दाखवलेली आहेत. असंख्य थेंबांमध्ये ही प्रक्रिया घडून आपल्याला एक लांब इंद्रधनुष्य पट्टा आकाशामध्ये अनुभवता येतो. यानंतर त्याचप्रमाणे आता ह्या ज्या संकल्पना आपण बघितल्यात, अपवर्तनांक, या अपवर्तनांकाशी काही संबंधित उदाहरणं देखील या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही उदाहरणं आपण 2 उदाहरणं इथे घेणार आहोत. पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 असा असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग काढायला सांगितलेला आहे. निर्वातातील वेग आपल्याला दिलेला आहे 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंड. प्रथम दिलेली माहिती आपण घ्यायची आहे. प्रकाशाचा निर्वातातील म्हणजेच हवेतील वेग 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंड. तर अपवर्तनांक दिला 1.36. अपवर्तनाला एकक नाही, कारण ते गुणोत्तर आहे. n बरोबर अपवर्तनांक बरोबर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. आणि म्हणून 1.36 बरोबर 3 × 10⁸ प्रकाशाचा हवेतील वेग भागिले प्रकाशाचा माध्यमातील v2. किमती भरल्या तर आपल्याला हे गुणोत्तर मिळतं आणि शेवटी आपल्याला 2.21 × 10⁸ मीटर प्रति सेकंड हा दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग अशा रीतीने आपण निश्चित करू शकतो. नेक्स्ट, यानंतर दुसरं उदाहरण आपण बघूया. जर एका माध्यमातून 1.5 × 10⁸ मीटर प्रति सेकंड वेगाने जाणारा प्रकाश दुसऱ्या माध्यमात गेल्यास त्याचा वेग 0.75 × 10⁸ मीटर प्रति सेकंड होत असल्यास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल? दिलेल्या गोष्टी आहेत. पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग दिलेला आहे, दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग दिलेला आहे. काढायचं आपल्याला अपवर्तनांक. अपवर्तनांक आपल्याला पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे. आणि म्हणून हा अपवर्तनांक काढताना लक्षात घ्या v1/v2 करणार आहोत आपण. पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा आपल्याला अपवर्तनांक काढायचा आहे. म्हणून v1/v2 पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग हे गुणोत्तर जर सोडवलं तर साधारणतः अपवर्तनांक आपल्याला 2 येणार आहे. अपवर्तनांकाला एकक नाही, कारण ते गुणोत्तर आहे. आणि म्हणून इथे दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या सापेक्ष किंवा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक 2 येतोय. विद्यार्थी मित्रो, मला नक्कीच खात्री आहे ह्या संकल्पना आणि ही उदाहरणं तुम्हाला समजली असेल. विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकाशाचं अपस्करण, पूर्ण आंतरिक परावर्तन, आंशिक परावर्तन आणि इंद्रधनुष्य निर्मिती या संकल्पना समजून घेतल्या. आता या संकल्पनांवर परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न साधारणतः कोणते असतात, कशा प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्न प्रकारांमधून विचारले जातात ते थोडक्यात पाहूया. यामध्ये वस्तुनिष्ठ पहिला प्रश्न जो येतो, फर्स्ट ए, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये उदाहरणादाखल मी काही प्रश्न दाखवलेले आहेत. मानवी डोळ्याची प्रकाश संवेदनशीलता टिंबटिंब तरंगलांबीच्या दरम्यान असते.
योग्य पर्याय असेल 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर, 400 to 700 नॅनोमीटर. प्रकाशाच्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या क्रियेला टिंबटिंब म्हणतात. साहजिकच प्रकाशाचं अपस्करण. जांभळ्या रंगाची तरंगलांबी टिंबटिंबच्या जवळपास असते. जांभळ्या रंगाची तरंगलांबी 400 नॅनोमीटरच्या जवळपास असते, तर तांबड्या रंगाची, लाल रंगाची तरंगलांबी ही साधारणतः 700 नॅनोमीटरच्या जवळपास असते. प्रश्न क्रमांक फर्स्ट बी मध्ये 1 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पुढील प्रमाणे विचारले जातील. पहिला येईल चूक की बरोबर ते लिहा. प्रकाशाचे काचेच्या लोलकातून अपस्करण होताना पिवळ्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी होते. हे विधान चुकीचं आहे. प्रकाशाचे काचेच्या लोलकातून अपस्करण होताना लाल रंगाच्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी होते. दुसरे विधान आहे आपाती कोन क्रांतिक कोन मूल्य असताना, म्हणजे आपाती कोणाचं मूल्य क्रांतिक कोणा इतकं असताना अपवर्तित कोन किती मापाचा असतो. अशा प्रकारचा 1 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. जेव्हा आपाती कोणाचं मूल्य हे क्रांतिक कोणा इतकं असतं, त्यावेळी अपवर्तित कोन हा 90 अंश मापाचा असतो. हे आपण पूर्ण आंतरिक परावर्तनामध्ये त्या स्पष्टीकरणामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 ए मध्ये तुम्हाला शास्त्रीयकरण विचारलं जाईल. उदाहरणार्थ लोलकातून जाताना जांभळ्या रंगाचे किरण सर्वाधिक वळतात, तर लाल रंगाचं किरण सर्वात कमी वळतात. याला कारण आहे, लोलक हा काचेचा बनलेला आहे. वेगवेगळ्या काचेचा अपवर्तनांक हा वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो. तो लाल रंगासाठी सर्वात कमी असतो, कारण लाल रंगाची वेव्हलेंथ ही जवळपास 700 नॅनोमीटरच्या जवळपास असते, तर जांभळ्या रंगाची वेव्हलेंथ 400 नॅनोमीटरच्या जवळपास असते. त्यामुळे काचेचा अपवर्तनांक लाल रंगासाठी सर्वात कमी असल्या कारणाने लाल रंग सगळ्यात कमी वळतो, तर जांभळ्या रंगासाठी तो अपवर्तनांक सर्वाधिक जास्त असल्या कारणाने जांभळ्या रंगाचं विचलन जास्त होतं आणि त्यामुळे जांभळा रंग जास्त कोनातून वळलेला दिसतो. प्रश्न क्रमांक 2 मध्ये कदाचित व्याख्या विचारल्या जातील. उदाहरणार्थ आंशिक परावर्तन, क्रांतिक कोन, त्या स्पष्टीकरणामध्ये आपण व्याख्या दिलेल्या आहे. पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे काय? पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजेच एखाद्या घन माध्यमातून प्रकाश किरण विरल माध्यमात शिरताना जेव्हा आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा अधिक असतो, त्यावेळी सर्व आपाती किरण पुन्हा त्याच माध्यमात परत फिरतात. यालाच पूर्ण आंतरिक परावर्तन असं म्हटलं जातं. 2 गुणांसाठी हे स्पष्टीकरण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आकृती काढा म्हणून अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला जाईल. यामध्ये प्रकाशाचं अपस्करण म्हणजेच पांढरी किरणशलाका फ्रिझममधून पाठवल्यानंतर तिचं सप्तरंगामध्ये होणारं पृथक्करण, ती आकृती इथे काढणं, नामनिर्देशित आकृती काढणं आवश्यक आहे. आकृती काढताना जे पृथक्करण करीत रंग आहेत ते क्रमवार लिहिणं गरजेचं असतं. तर ती आकृती तुम्ही त्याची योग्य प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. यामध्ये पुढचा प्रश्न क्रमांक 3 गुणांसाठी विचारला जातो. थोडेसे स्पष्टीकरणात्मक हे प्रश्न असतात, 3 गुण मिळवून देतात. उदाहरणार्थ इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तिन्ही नैसर्गिक घटनांचं एकत्रीकरण आहे. हे विधान स्पष्ट करा. आधी इंद्रधनुष्य आपल्याला आकाशात केव्हा दिसतं? तर पाऊस पडून गेल्यानंतर इंद्रधनुष्य दिसतं. कारण वातावरणामध्ये पाण्याचे थेंब हे असतात मोठ्या प्रमाणात आणि ते प्रिझम म्हणून कार्य करतात किंवा लोलकाप्रमाणे कार्य करतात. जेव्हा ह्या पाण्याच्या थेंबामध्ये सूर्यप्रकाश शिरतो, प्रवेश करतो, त्यावेळी त्याचं अपवर्तन होतं आणि अपस्करण होतं. अपवर्तन म्हणजे त्याचा मार्ग बदलतो हवा माध्यमातून पाणी माध्यमात शिरताना. अपस्करण म्हणजे प्रिझम प्रमाणे तो सप्तरंगामध्ये पृथक्करित होतो. पांढरा
प्रकाश किरण. अपस्करण झालेला प्रकाश किरण पाण्याच्या थेंबात पूर्णतः परावर्तित होतो, म्हणजे पूर्ण आंतरिक परावर्तित होऊन तो बाहेर पडताना पुन्हा त्याचं अपवर्तन होतं आणि निरीक्षकापर्यंत पोचल्यानंतर निरीक्षकाला आकाशामध्ये सप्तरंग वर्णपंक्ती दिसते, त्यालाच आपण इंद्रधनुष्य म्हणतो. असंख्य थेंबातून ही प्रक्रिया घडून इंद्रधनुष्य ही घटना आपल्याला दिसून येते. अशा रीतीने इंद्रधनुष्यची निर्मिती ही अपवर्तन, अपस्करण आणि पूर्ण आंतरिक परावर्तन या 3 नैसर्गिक घटनांचं एकत्रीकरण आहे. आकृतीच्या सहाय्याने आपण हे स्पष्टीकरण देऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न 3 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. बघा, आकृत्या दिलेल्या असतील आणि त्या आकृत्यांवरून काही उपप्रश्न विचारलेले असतात. उदाहरणार्थ, आकृतीचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा. यामध्ये पहिला प्रश्न विचारला, कोणत्या रंगाचं विचलन सर्वात कमी होत आहे? लाल रंगाचं विचलन सर्वात कमी होत आहे, साहजिकच. कोणत्या रंगाचं विचलन सर्वात जास्त होत आहे? तर जांभळ्या रंगाचं विचलन सर्वात जास्त होत आहे. विविध रंगाचे क्रमवार नावं लिहा. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा, पारवा आणि जांभळा असे क्रमवार हे रंग आपल्याला लिहिता येतात. ताना, पिही, निपाचा. लक्षात ठेवण्यासाठी अक्षर लक्षात ठेवा. लोलक सर्वप्रथम कोणी वापरला? इथे वापरला शब्द येणार आहे. म्हणजेच वर्णपंक्ती मिळवण्यासाठी हा प्रिझम, हा लोलक सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने वापरला? तर आयझॅक न्यूटन यांनी लोलक सर्वप्रथम वापरला. हे उत्तर अपेक्षित आहे. म्हणजे पहिल्या 2 प्रश्नाला अर्धा गुण आहे आणि नंतर 1 गुण, म्हणजे एकूण 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील आकृती पाहून प्रश्न सोडवा. अशाच प्रकारची इंद्रधनुष्य निर्मितीची आकृती तुम्हाला विचारली जाईल आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. बघा, आकृती कोणती घटना दर्शवते? इंद्रधनुष्य निर्मिती ही घटना आकृती दर्शवते. या घटनेत कोणकोणत्या प्रक्रिया समाविष्ट आहेत? तर प्रथम सूर्यप्रकाश किरण पाण्यात, हवेतून पाण्यात शिरताना त्याचं अपवर्तन होतं, नंतर अपस्करण होतं, या ठिकाणी पूर्ण आंतरिक परावर्तन होतं आणि पुन्हा अपवर्तन होतं. म्हणजेच अपवर्तन, अपस्करण आणि पूर्ण आंतरिक परावर्तन या क्रिया यामध्ये समाविष्ट आहेत. आकृती काढून वरील क्रिया दर्शवा. अशा प्रकारे ही आकृती काढून ही नावं त्या ठिकाणी द्यायची आहेत. या ठिकाणी अपवर्तन होत आहे, इथे पूर्ण आंतरिक परावर्तन आणि इथे सप्तरंगात पृथक्करण होत आहे, त्याला अपस्करण असं म्हटलं जातं. आणि पुन्हा जेव्हा पाण्याच्या थेंबातून हवा माध्यमात प्रकाश किरण बाहेर पडते त्यावेळी पुन्हा त्याचं अपवर्तन होतं. अशा रीतीने नामनिर्देशित आकृती काढणं गरजेचं आहे. पूर्ण 3 मार्क्स यासाठी आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर इथे देखील 4 गुणांचा एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. प्रयोग करताना स्वराला मिळालेली निरीक्षणं दिली आहेत, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. काय मिळालेली निरीक्षण आहे ती दिलेली आहे. स्वराला आढळून आलं की प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना स्तंभिकेपासून दूर जातो. जर स्वराने आपाती कोन वाढवला तर अपवर्तन कोन देखील वाढतो. तथापि आपाती कोनाच्या विशिष्ट मूल्यासाठी प्रकाश किरण घन माध्यमात परत येतो. आपाती कोनाच्या त्या विशिष्ट मूल्यास काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे क्रांतिक कोन. प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाते, याला काय म्हणावे? प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना आपली दिशा बदलते, याला अपवर्तन असं म्हटलं जातं. स्वराला मिळालेले 3 निष्कर्ष काढून आकृती काढून लिहा. आता स्वराला मिळालेले 3 निष्कर्ष दर्शवण्यासाठी ह्या प्रकारची आकृती आपल्याला अपेक्षित आहे. प्रथम, प्रकाश किरण या घन माध्यमातून, पाणी माध्यमातून हवा माध्यमात जाताना काही प्रकाश किरणांचं अपवर्तन होतं, मात्र काही प्रकाश किरण परत त्याच मार्गात
परावर्तित होतात त्याला आंशिक परावर्तन असं म्हटलं जातं. आपाती कोन वाढवला तरी देखील काही प्रकाश किरणं हवा माध्यमात गेलेत, काही प्रकाश किरण परत पाणी माध्यमात मागे फिरतात, त्याला आंशिक परावर्तन असं म्हटलं जातं. परंतु विशिष्ट आपाती कोनाच्या मूल्याला प्रकाश किरण म्हणजे अपवर्तित कोन हा 90 अंशाचा बनतो. प्रकाश किरण दोन माध्यमाच्या सीमारेषेला समांतर जातो, म्हणजे अपवर्तित कोन 90 अंशाचा असताना जो आपाती कोनाचं मूल्य असतं त्याला क्रांतिक कोन असं म्हटलं जातं. आणि जर आपाती कोन या क्रांतिक कोनापेक्षा अधिक वाढवला तर ही सर्व आपाती किरणं पुन्हा त्याच माध्यमात परत फिरतात, त्यांचं अपवर्तन होत नाही. या घटनेला पूर्ण आंतरिक परावर्तन असं म्हटलं जातं. अशा रीतीने या प्रश्नाचं उत्तर आपण 5 गुणांसाठी देऊ शकतो. विद्यार्थी मित्रो, या सर्व प्रश्नांची उत्तमरित्या तयारी करा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवा. यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.